मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर। पुन्हा गोळीबाराने शहरात घाबराटीचे वातावरण। अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे। गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला। हल्लेखोराने एकूण 10 गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्या ठिकाणी 3 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत। हा हल्ला पॅरोलवर आलेल्या एका कैदीवर झालेला आहे। त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता, तो सुद्धा जखमी आहे। हल्लेखोर हल्ला करून दुचाकीवर फरार झाला आहे। पोलीस विभाग हल्लेखोराला शोधण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत। आज सकाळी 9 ते 9:15 वाजेदरम्यान गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ असलेल्या वाहनतळासमोर गोळीबार झाला। एका 4 चाकी वाहनात गुरमीतसिंग जगिंदरसिंग सेवादार आणि त्याचा मित्र रवींद्रसिंग दयासिंग राठोड हे दोघे जात असताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला। गुरमीतसिंग सेवादारला सन 2015 ते 2016 मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। तो मागील 15 दिवसांपूर्वी नांदेडला आला होता। जन्मठेप भोगणाऱ्या कैद्यांना कायद्याप्रमाणे काही दिवसांची संचित रजा पॅरोल मिळत असते। त्यानुसार ती सुट्टी 30 दिवसांची असते आणि सुट्टी संपल्यावर कैद्यांनी परत स्वतः तुरुंगात जायचे असते। गुरमीतसिंग सेवादारला रिंदाचा भाऊ सत्येंद्रसिंग उर्फ सत्या याची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती। सत्येंद्रसिंग उर्फ सत्या हा आज बब्बर खालसा या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेला हरविंदरसिंग उर्फ रिंदाचा भाऊ होता। त्या खून खटल्यात पोलिसांनी जवळपास 6 ते 8 जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते। मात्र शिक्षा फक्त गुरमीतसिंग सेवादारला झाली होती। प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरमीतसिंग आणि रवींद्रसिंग राठोड हे सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत। रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे गुरमीतसिंगला 8 गोळ्या लागल्या आहेत आणि रवींद्रसिंग राठोडला 2 गोळ्या लागल्या आहेत। वाहनतळात उभ्या असलेल्या एका भाविकांच्या गाडीतून सुद्धा एक गोळी आरपार झाली आहे। पोलिसांना तेथे 3 रिकाम्या पुंगळ्या सुद्धा सापडल्या आहेत। हल्लेखोर एका दुचाकीवर पळून गेला। त्या दुचाकीचा क्रमांक नांदेडचा असल्याचे काही जण सांगत होते। यावरून स्थानिक लोकांच्या मदतीने गुरमीतसिंगवर हल्ला झाला असेल असे म्हणतात येईल। घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वजीराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह गुरुद्वारा सुरक्षा पथकाचे अत्यंत जबरदस्त पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण आणि अनेक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होते। वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून सर्व शक्यतांवर आम्ही या घटनेचा तपास करत आहोत असे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले। हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके